नमस्कार. परिचय व कंपनीच्या संकल्पना या संदर्भात आज आपण अभ्यास करणार आहोत. मी सहाय्यक प्राध्यापक वाय.बी. आहेर, किंवा कला, वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी. सुरुवातीला कंपनी याला संयुक्त भांडवली संस्था असे म्हणतात. व्यवसाय संघटना प्रकारातला हा एक प्रकार. थोडक्यात आधुनिक उद्योग व्यापाराला मिळालेली एक देणगी समजला जातो. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादन प्रक्रियेत यंत्रांचा वापर होऊ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले. वाहतुकीतील क्रांतीमुळे बाजारपेठेचे स्थानिक स्वरूप बदलून त्याचाही विस्तार झाला. आधुनिक व्यापाराच्या कक्षा रुंदावल्या. उत्पादन वाढीमुळे अधिक भांडवलाची गरज भासू लागली. या काळात प्रामुख्याने दोन प्रकारच्या व्यापारी संघटना अस्तित्वात होत्या. एक एकल व्यापारी संस्था आणि दुसरी भागीदारी संस्था. वाढत्या व्यापाराच्या स्वरूपामुळे हे दोन्ही प्रकार कालबाह्य व निरुपयोगी ठरू लागले. अधिक भांडवलाची व उत्तम व्यवस्थापनाची गरज भासू लागली आणि यातूनच संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी या व्यवसाय संघटना प्रकाराचा उदय झाला. अधिक भांडवलाची सोय, सभासदांची मर्यादित जबाबदारी व आधुनिक व्यवस्थापन यामुळे कंपनी व्यवसाय प्रकाराचे व्यापार विश्वात स्वागत झाले. मोठ्या प्रमाणावर कंपनीची स्थापना होऊ लागली. सुरुवातीला इंग्लंडमध्ये कंपन्या स्थापन होऊ लागल्या आणि त्यानंतर हळूहळू युरोपातही या कल्पनेचे स्वागत झाले. आज आपल्या देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या व्यवसाय संघटना प्रकाराचा स्वागत केलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर याच प्रकारची व्यवसाय संघटनेचा प्रकार आढळून येतोय. सुरुवातीला कंपनी या संज्ञेबद्दल अभ्यास करूया. कंपनी या संज्ञेतून व्यक्ती समूह म्हणजे अनेक व्यक्ती समान उद्दिष्टांसाठी एकत्र येण्याची प्रक्रिया होय. आपल्या देशात कंपनीची स्थापना भारतीय कंपनी कायद्याप्रमाणे केली जाते. यानुसार कंपनी म्हणजे भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 20 अनुसार किंवा यापूर्वी अस्तित्वात असलेल्या कंपनी कायद्याखाली नोंदवलेली संस्था होय. तशा कंपनीच्या अनेक व्याख्या तयार केलेल्या आहे, पण एक संयुक्तिक व्याख्या या ठिकाणी सांगू इच्छितो. कंपनी ही कायद्याने निर्माण झालेली, नोंदवलेली, स्वतःचे बोधचिन्ह असणारी व सभासदांहून आपले अस्तित्व व व्यक्तिमत्व वेगळे असणारी, चिरंतर जीवन असणारी, सभासदांच्या प्रतिनिधीमार्फत जिचे व्यवस्थापन केले जाते आणि सभासदांच्या वर्गणीतून जिच्या भांडवलाची उभारणी केली जाते, अशी कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती होय. यानुसार या व्याख्येवरून अनेक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. त्यात पहिलं, ऐच्छिक नोंदणीकृत संस्था. नफा मिळवण्याच्या हेतूने काही लोक एकत्र येऊन कंपनीची स्थापना करतात. ही स्थापना ऐच्छिक स्वरूपाची असते. तसेच कंपनीची नोंदणी ही भारतीय कंपनी कायदा 2013 मधील तरतुदींप्रमाणे केली जाते. काही वेळा कंपनीची नोंदणी ही लोकसभा किंवा राज्यसभा किंवा विधिमंडळातील विशेष कायद्यानुसार केली जाते. अशा कंपन्यांना शासन भांडवल पुरवत असते. कंपनीची नोंद करण्यापूर्वी काही औपचारिकता प्रवर्तकांना पूर्ण करावी लागते. मगच कामकाज करायला परवानगी मिळते. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं आहे कायदेशीर स्वतंत्र अस्तित्व. कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी झाल्यानंतर कंपनीला एक कायदेशीर व स्वतंत्र व्यक्तिमत्व प्राप्त होते. अर्थात कंपनीचे अस्तित्व हे कृत्रिम व्यक्तिमत्वासारखे असते. तरीही कायदेशीर व्यक्तिमत्व प्राप्त झाल्यामुळे कंपनीला व्यक्तीप्रमाणेच काही अधिकार प्राप्त होतात. कंपनीला स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी करता येते, ती विकताही येते. तसेच कंपनी इतरांशी किंवा संस्थांशी, व्यक्तींशी करार करू शकते. तसेच कंपनी कोणत्याही एखाद्या संस्थेवर किंवा व्यक्तीवर कोर्टात दावा दाखल करू शकते किंवा इतरांनाही कंपनीविरोधात दावा दाखल करता येतो. अर्थात कंपनीला अस्तित्व नसल्यामुळे वर नमूद केलेले कायदेशीर अधिकार कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी या नात्याने कंपनीचे संचालक व व्यवस्थापक यांना कायद्याप्रमाणे प्राप्त होते. पुढचे वैशिष्ट्य सांगितले सातत्यपूर्ण अस्तित्व. कंपनीची कायदेशीर नोंदणी झाल्यानंतर तिला स्वतंत्र कायदेशीर व्यक्तिमत्व प्राप्त होते. त्यामुळे कंपनीचे अस्तित्व सभासद वा संचालक यांच्या निवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतर संपत नाही. थोडक्यात त्या सभासदांवर किंवा संचालकांवर कंपनीचे अस्तित्व अवलंबून नाही. कंपनीचे अस्तित्व प्रवाहासारखे सातत्यपूर्ण असते.
संचालक येवोत किंवा जावोत, सभासद येवो किंवा जावोत, यामुळे कंपनीच्या अस्तित्वावर कुठलाही परिणाम होत नाही. पुढचं वैशिष्ट्य सांगितलं आहे बोधचिन्ह. कंपनी हे कायदेशीर कृत्रिम व्यक्तिमत्व असल्यामुळे तिचं व्यक्तिमत्व ओळखण्याचे चिन्ह म्हणजेच बोधचिन्ह. कंपनीच्या कायदेशीर अस्तित्वाचे प्रतीक म्हणून बोधचिन्हाकडे बघितले जाते. बोधचिन्ह म्हणजे कंपनीची सही होय. कंपनीचे नाव विशिष्ट पद्धतीने कोरलेले बोधचिन्ह कंपनीच्या सर्व महत्त्वाच्या दस्तऐवजांवर उमटवले जाते. हे बोधचिन्ह कंपनी चिटणीसाच्या कार्यालयात असते व त्याचा उपयोग नियमाप्रमाणे करावा लागतो. टेबल F मधील कलम 79 मध्ये बोधचिन्ह कसे वापरावे, सुरक्षित कसे ठेवावे, अधिकारपात्र व्यक्ती यांचा तपशील त्या तरतुदीमध्ये दिलेला आहे. पुढचं वैशिष्ट्य सांगितलं आहे मर्यादित जबाबदारी. कंपनीचे हे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य समजले जाते. कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. कंपनीच्या सभासदांनी जे काही भाग खरेदी केलेले आहे त्या भागाच्या दर्शनी किमती एवढे त्यांची जबाबदारी मर्यादित असते. थोडक्यात यालाच मर्यादित जबाबदारीचे तत्त्व असे म्हणले जाते. एखाद्या सभासदाने भागाची पूर्ण रक्कम दिल्यानंतर तो कंपनीची देणी देण्यासाठी जबाबदार नसतो. कंपनी त्यासाठी अधिक रकमेची मागणीही करू शकत नाही. मर्यादित स्वरूपाच्या या जबाबदारीमुळे भागधारकांना सुरक्षितता प्राप्त होते. त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर भागधारक मिळू शकतात. त्यांच्या गुंतवणुकीचा फारसा धोका नसतो. भागीदारी किंवा एकल व्यापारी संघटनेमध्ये अमर्यादित स्वरूपाची जबाबदारी असते, परंतु कंपनीच्या सभासदांची जबाबदारी मात्र मर्यादित स्वरूपाची असते. भाग भांडवल. कंपनीला व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल कंपनीला भागांची विक्री करून उभारता येते. भागांची दर्शनी किंमत प्रत्येक भागावर छापलेली असते. अन्य संस्थांप्रमाणे म्हणजेच एकाधिकार संस्थेत एक व्यक्ती भांडवल आणतो, भागीदारी संस्थेमध्ये भागीदार भांडवल आणतात, तर कंपनीला लागणारे भांडवल अनेक व्यक्ती एकत्र येऊन उभारत असतात. संयुक्त भांडवलाचे लहान लहान हिस्स्यांमध्ये भाग केले जातात आणि या प्रत्येक भागाला शेअर्स असे म्हणतात. या लहान भागाच्या स्वरूपात समाजातून रक्कम गोळा केली जाते आणि कंपनीचे भांडवल उभारले जाते. याच्या माध्यमातून जेव्हा कंपनीला भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी भागांची विक्री करून भांडवल उभारणी करत असते. पुढचं वैशिष्ट्य सांगितलं आहे भागांची हस्तांतरणीयता. आता ज्या पद्धतीने भाग भांडवल उभं केलं त्याच पद्धतीने ज्या लोकांनी हे भाग धारण केलेले आहेत त्यांना सहजरित्या दुसऱ्या व्यक्तीला भागांचे हस्तांतर करता येऊ शकते किंवा आपल्याकडे असलेला सभासदांकडे असलेला भाग दुसऱ्या व्यक्तीला विकताही येऊ शकतो. याचा परिणाम म्हणजे सभासदांना आपल्या गुंतवणुकीच्या तरलतेबाबत फायदा मिळतो. मात्र खाजगी कंपनीच्या बाबतीत भागाच्या हस्तांतराबाबत काही बंधने घालण्यात आलेली आहे. पुढचं वैशिष्ट्य सांगितलं आहे मालकी व व्यवस्थापन याची ही फारकता. थोडक्यात कंपनी या प्रकारामध्ये मालकी व व्यवस्थापन याच्यामध्ये फरक दिसून येतो. कंपनीचे भागधारक हे खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात, कारण ते कंपनीला भांडवल पुरवत असतात, तसेच कंपनीवर नियंत्रण ठेवतात. असे मालकी हक्क असलेले भागधारक कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यातील काही निवडक सभासदांना संचालक मंडळावर पाठवले जाते आणि त्यांच्या माध्यमातून दैनंदिन कामांवर नियंत्रण ठेवले जाते. म्हणून मालक व व्यवस्थापन याच्यामध्ये फरक दिसून येतो. कंपनीचे स्वरूप व प्रकार. आता थोडक्यात सांगायचं झालं तर कंपनीचे स्वरूप आणि प्रकार हे यांचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलेले आहे. त्यातलं पहिलं वर्गीकरण नोंदणीनुसार. त्यातला पहिला प्रकार सनदी कंपन्या.
इंग्लंडमध्ये जेव्हा कंपनी कायदा अस्तित्वात नव्हता, तेव्हा इंग्लंडच्या राजाच्या परवानगीने म्हणजेच राज आज्ञेनुसार कंपन्या सुरू व्हायच्या. 17व्या शतकात अशा प्रकारच्या कंपन्या अस्तित्वात आल्या. त्यांची उद्दिष्टे व कामकाजासंदर्भातले सगळे नियम हे सनदीमध्ये नमूद केलेले असायचे. कंपन्यांना कायदेशीर व्यक्तिमत्व त्यामुळे प्राप्त होत असे. सभासदांची जबाबदारी मर्यादित स्वरूपाची असायची. त्याच पद्धतीने कंपनी व्यवस्थापनाला त्यांच्या कामकाजावर जबाबदार धरले जायचे. जर त्याचे कोणी उल्लंघन करत असेल तर त्याची सनद ही रद्द केली जायची. त्याचा अधिकार त्या ठिकाणच्या राजाला होता. परंतु ह्या प्रकारच्या कंपन्या आपल्या देशामध्ये दिसून येत नाही. दुसरा प्रकार आहे विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या, ज्यामध्ये सरकारने विशेष कायदा पास करून निर्माण केलेल्या कंपन्या या प्रकारात मोडतात. संसदेत त्यासाठी विशेष ठराव पास करून कंपनीचे अधिकार व कार्यक्षेत्र ठरवले जाते. अशा प्रकारच्या कंपन्यांना स्वतंत्र घटनापत्रक किंवा नियमावलीची आवश्यकता नसते. तसेच कंपनीच्या नावाअखेर मर्यादित हा शब्द नमूद करण्याची आवश्यकता नसते. कंपनीला लागणारे भांडवल किंवा वित्तपुरवठा हे सरकारच्या मार्फत होत असते. त्यामुळे त्यांच्या कामावर संपूर्ण सरकारचे नियंत्रण असते. अशा कंपन्या सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी स्थापन केल्या जातात. याचं उदाहरण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयुर्विमा महामंडळ अशा प्रकारच्या कंपन्या या प्रकारात मोडतात. पुढचा प्रकार आहे नोंदणीकृत कंपन्या. थोडक्यात भारतीय कंपनी कायदा 2013च्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे ज्या कंपन्या स्थापन होतात त्यांना नोंदणीकृत कंपन्या असे म्हणले जाते. यासाठी सरकारची संमती घ्यावी लागत नाही. आर्थिक उलाढाल करून नफा मिळवण्याच्या हेतूने काही व्यक्ती एकत्र येऊन कंपनीचे भांडवल जमा करतात व कंपनी कायद्यानुसार नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात रितसर नोंदणी करून घेतात. त्यानंतर त्यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळते आणि नोंदणी झाल्यानंतर ते आपला व्यवसाय किंवा उत्पादन असेल किंवा मालाची विक्री असेल ते करू शकतात. त्यांच्या सभासद संख्येनुसार खाजगी मर्यादित कंपनी किंवा सार्वजनिक मर्यादित कंपनी असे प्रकार पडतात. त्यांच्या नावाअखेर मर्यादित हा शब्द नमूद करणे आवश्यक आहे. भारतात सध्या उद्योग व्यवसाय करणाऱ्या बहुतेक कंपन्या या प्रकारात मोडल्या जातात. दुसरं वर्गीकरण किंवा दुसरं स्वरूप सांगितलेलं आहे ते सभासद संख्येनुसार. त्यातला पहिला प्रकार सांगितला आहे तर खाजगी कंपन्या. भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 उपकलम 68 प्रमाणे खाजगी कंपन्यांची व्याख्या करण्यात आलेली आहे. ज्या कंपन्यांचे वसूल झालेले भागभांडवल किमान 1 लाख असून कमाल भांडवल नियमावलीनुसार ठरवण्यात येते तिला खाजगी कंपनी असे म्हणतात. थोडक्यात या कंपनीच्या नियमावलीप्रमाणे कंपनीच्या भागांचे हस्तांतरावर बंदी घातलेली आहे. सभासदांची कमाल संख्या ही 200 वर मर्यादित करण्यात आलेली आहे. तसेच कंपनीचे भाग कर्जरोखे खरेदी करण्यासाठी जनतेला आव्हान करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. खाजगी मर्यादित कंपनी ही किमान 2 व्यक्ती एकत्र येऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती स्थापन करण्यात येते. जास्तीत जास्त 200 सभासद या कंपनीचे सभासद होऊ शकतात. थोडक्यात यामध्ये कंपनीतील सेवकांची व अधिकाऱ्यांची संख्या धरली जात नाही. अशा प्रकारच्या कंपनीला आपले नातेवाईक, मित्रमंडळी व हितचिंतक यांच्या माध्यमातून भांडवल उभारणी करता येते. परंतु भांडवल उभारणीसाठी जाहीरपणे जनतेला आव्हान करता येत नाही. स्वाभाविकच माहितीपत्रक काढून प्रसिद्ध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सार्वजनिक कंपनीची स्थापना अतिशय किचकट व अनेक प्रकारच्या कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच होते. मात्र खाजगी कंपनीला प्रवर्तक व नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत केल्यानंतर ताबडतोब व्यवसाय सुरू करता येतो. त्यामुळे नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नसते. खाजगी कंपनीचे स्वरूप बघता काही बाबी यांना
सवलत मिळालेली आहे. दुसरा प्रकार आहे सार्वजनिक कंपन्या. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 2 उपकलम 71 मध्ये सार्वजनिक कंपनीची व्याख्या करण्यात आलेली आहे. सार्वजनिक कंपनी म्हणजे जी कंपनी खाजगी नाही ती कंपनी होय, जिचे वसूल झालेले भांडवल किमान 5 लाख रुपये असावे. कमाल भांडवल नियमावलीनुसार ठरवले जाऊ शकते. अर्थात अतिशय सोप्या पद्धतीने आणि समजेल अशी याची व्याख्या तयार करण्यात आलेली आहे. परंतु खाजगी कंपनीवर लादलेले निर्बंध सार्वजनिक कंपनीला लागू होत नाही. म्हणजेच ज्या कंपनीला सभासदांना आपल्या भागांचे हस्तांतरण केव्हाही करता येऊ शकते, सभासदांच्या संख्येवर मर्यादा नसते, भागभांडवल गोळा करण्यासाठी सार्वजनिकरित्या जनतेला आवाहन करता येते, जिचे वसूल झालेले भागभांडवल किमान 5 लाख रुपये असते, अशा सगळ्या कंपन्या अशा सगळ्या तरतुदी या सार्वजनिक कंपनीमध्ये सांगण्यात आलेल्या आहे. सार्वजनिक कंपनीची स्थापना करताना कमीत कमी 7 लोकांची आवश्यकता भासते. कमाल मर्यादा याबाबत स्पष्ट केली नाही, म्हणून अमर्यादित सभासद सुद्धा या कंपनीमध्ये असू शकतात. कुठल्याही व्यक्तीला या कंपनीचे भागधारक करता येऊ शकते, असे या कंपनीबाबत सांगण्यात आलेले आहे. तिसरा वर्गीकरण सांगितलेलं आहे जबाबदारीच्या तत्वानुसार. त्यातला पहिला प्रकार सांगितला आहे भागांनी मर्यादित कंपन्या. म्हणजेच ज्या कंपन्यांचे भागभांडवल सभासद भाग खरेदी करून घेतात व त्या सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या किमती एवढी असते, त्या कंपन्यांना भागांनी मर्यादित कंपन्या असे म्हणतात. मर्यादित रकमेची तरतूद घटनापत्रकानुसार केलेली असते. जर भागधारकांनी भागांच्या दर्शनी किमती एवढी रक्कम पूर्ण भरली असेल तर त्यांना त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याची आवश्यकता नसते. कंपनी बंद होताना कंपनीची मालमत्ता विकून देणी फेडावी लागते आणि देणी जास्त व त्या मानाने मालमत्ता कमी रकमेची असेल तर ती रक्कम देण्याची जबाबदारी कोणाची? या परिस्थितीत जर भागधारकांनी अंशतः भागभांडवल कंपनीला दिले असले तर उर्वरित रकमेएवढी त्यांची जबाबदारी मर्यादित असते आणि भागांच्या रकमे एवढी पूर्ण रक्कम सभासदांनी भरलेली असते तर त्यांची जबाबदारी 0 असते, म्हणजे जबाबदारी नसतेच. दुसरा प्रकार आहे हमीने मर्यादित कंपन्या. यामध्ये हमीने मर्यादित कंपन्या म्हणजे ज्या कंपन्यांच्या सभासदांची जबाबदारी त्यांनी दिलेल्या हमीच्या रकमेपुरती मर्यादित असते, त्यांना हमीने मर्यादित कंपन्या असे म्हणतात. या कंपन्या नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात. थोडक्यात NGO सारख्या किंवा क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान, वाणिज्य क्षेत्राचा विकास व्हावा या हेतूने ज्या कंपन्या स्थापन होतात त्या कंपन्या या हमीने मर्यादित कंपन्या असतात. या कंपन्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्द नसतो. तसेच हमी दिलेली रक्कम सभासदांना ताबडतोब रोख स्वरूपात द्यावी लागत नाही. मात्र कंपनीचे विसर्जन झाल्यानंतर हमी दिलेली रक्कम देण्याची जबाबदारी त्या सभासदांची असते. अशा प्रकारच्या कंपन्यांना देणगी स्वरूपात रक्कम स्वीकारता येते. अर्थात अशा कंपन्यांची संख्या कमीच असते. तिसरा प्रकार आहे अमर्यादित कंपन्या. ज्या कंपनीत भागधारकांची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते त्या कंपनीला अमर्यादित कंपन्या म्हणतात. भागीदारी संस्थेप्रमाणे भागधारकांना कंपनीची देणी फेडण्यासाठी जादा रक्कम स्वतःला द्यावी लागते. त्यांची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते. अमर्यादित कंपनीला मर्यादित कंपनीमध्ये रूपांतर करता येते. त्यासाठी सभासदांना विशेष ठराव संमत करावा लागतो व नोंदणी अधिकाऱ्याकडे मर्यादित कंपनी म्हणून कंपनीची नोंदणी करता येते. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या कंपन्या फारशा अस्तित्वात नाहीत.
पुढचं स्वरूप आहे इतर कंपन्यांचे प्रकार. चौथं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यात काही कंपन्यांचे प्रकार सांगितलेले आहे. त्यात एक सरकारी कंपन्या. ज्या कंपन्यांच्या वसूल भागभांडवलापैकी 51% भागभांडवल मध्यवर्ती सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोन्हीही सरकारे धारण करतात त्या कंपन्यांना सरकारी कंपन्या म्हणतात. आपल्या देशात मुख्यतः सार्वजनिक व अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी सरकारी कंपनीची स्थापना राज्य सरकार किंवा केंद्र सरकार किंवा दोघांच्या संयुक्तपणे स्थापना केली जाते. या कंपन्यांच्या हिशोबाची तपासणी केंद्र सरकार किंवा भारत सरकारच्या हिशोब तपासणीसांच्या माध्यमातून केली जाते. सरकारी कंपन्यांच्या कारभारासंबंधी लोकनियुक्त प्रतिनिधींना सभागृहात चर्चा करता येते. जर कंपनीची स्थापना केंद्र सरकारच्या पुढाकाराने झालेली असेल तर तिच्या कामकाजासंबंधी लोकसभेत किंवा राज्यसभेत चर्चा करता येते. परंतु जर कंपनीची स्थापना राज्य सरकारच्या पुढाकाराने झालेली असेल तर तिच्या कारभारासंबंधी विधानसभेत किंवा विधान परिषदेत चर्चा करता येते. सरकारी कंपनीचे व्यवस्थापन संचालक मंडळ हे सरकारने नियुक्त केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत केले जाते. उदाहरणार्थ HL सारखी कंपनी असेल किंवा अजून वेगवेगळ्या ज्या सार्वजनिक किंवा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या या प्रकारात मोडतात. दुसरा प्रकार आहे परदेशी कंपन्या. ज्या कंपनीची नोंदणी परदेशात झाली आहे मात्र तिच्या व्यवसायाचे ठिकाण भारतात आहे व ती स्वतः प्रतिनिधी किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून व्यवसाय करते अशा कंपन्यांना परदेशी कंपन्या म्हणतात. 1956 सालानंतर किंवा त्या अगोदर ज्या कंपन्या भारतात व्यवसाय करत आहेत त्यांचा समावेश परदेशी कंपन्यात होतो. 1974 सालच्या कंपनी दुरुस्ती कायद्यानुसार ज्या परदेशी कंपन्यांच्या वसूल भागभांडवलात 50% अधिक वसूल भागभांडवल भारतीयांनी किंवा एखाद्या कंपनीने धारण केलेले असेल तर अशा परदेशी कंपन्यांना कंपनी कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी लागू होतात. तिसरा प्रकार आहे प्रमुख व दुय्यम कंपन्या. भारतीय कंपनी कायदा 2013 प्रमाणे जी कंपनी एक किंवा अनेक कंपन्यांशी संबंध ठेवते व त्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवते त्या कंपनीला प्रमुख कंपनी म्हणजेच होल्डिंग कंपनी असे म्हणतात. प्रमुख कंपनीला सूत्रधारक कंपनी असे म्हणतात. प्रमुख कंपनी ज्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवते त्या कंपन्यांना दुय्यम कंपनी म्हणजे सबसिडियरी कंपनी असे म्हणतात. प्रमुख कंपनी ही दुय्यम कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते म्हणजेच या कंपनीच्या संचालक मंडळावर बहुतेक संचालक हे प्रमुख कंपनीने नेमलेले असतात व त्यामुळे महत्त्वाचे धोरणे किंवा निर्णय घेण्यासाठी प्रमुख कंपनीचे नियंत्रण असते. परंतु दुय्यम कंपनी ही प्रमुख कंपनीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. धन्यवाद. या ठिकाणी आज आपण कंपनीचा परिचय करून घेतला आहे. त्याच पद्धतीने कंपनीचे वेगवेगळे वैशिष्ट्य आणि कंपनीच्या वर्गीकरणानुसार कंपन्यांचे स्वरूप आणि त्या स्वरूपानुसार आणि त्या वर्गीकरणानुसार जे काही प्रकार पडले ते या ठिकाणी अभ्यासले आहे. धन्यवाद.